लढतीचा इथे आगाज होईल। दोन्ही संघ आपण काहीसं स्पीडअप घ्यायचंय। भारतीय जनता पार्टी चिंद्रन, रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आयोजित आमदार चषक 2025 ही आपण दमदार स्पर्धा पाहतो। आणि खरं तर ग्रामस्थ मंडळाची प्रचंड मेहनत आणि या मेहनतीतून आणि संपूर्ण आमचा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही दमदार स्पर्धा पाहायला मिळते। आमदार चषकाची दमदार मैफिल आहे। आज अगदी मोठ्या संख्येने क्रिकेट रसिकांची गर्दी पाहायला मिळते। त्यातल्या त्यात ग्रामस्थ मंडळ चिंद्रन पाहुणा वर्ग सुद्धा इथे पाहायला मिळतो। त्यांचंही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। तर चला तर दोन्ही संघातील राखीव काढो कॉमेंटर बॉक्स मध्ये इथे दाखल व्हायचे। अगदी काही क्षणार्धात या लढतीचा आपल्याला आगाज होताना पाहायला मिळेल। रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन, ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांची संपूर्ण प्रचंड मेहनत आणि या मेहनतीतून अगदी आमदार चषकाची दमदार मैफिल आज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते। अनेक पाहुण्यांचे कटआउट्स अगदी मैदानाच्या सभोवताली पाहतो। अगदी टॉवर वरती पाहुण्यांचे मोठमोठे कटआउट्स इथे पाहायला मिळत आहेत। आणि हा पाहुणा वर्ग, हा ग्रामस्थ मंडळ वर्ग प्रामुख्यानं या स्पर्धेमध्ये आपल्याला हजेरी लावताना पाहायला मिळेल। सर्वांचं करू आम्ही मनपूर्वक स्वागत। फलंदाजी करणारा संघ आपण तात्काळ आपली पहिली सलामीची जोडी पुढच्या दिशेने मार्गस्थ करायची आहे। आई मुजबादेवी 11 केवाले हा संघ या नावाने खेळेल आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय अंश 11 खेळणे। तर चला आपण काहीसं स्पीडअप घ्यायचंय। अगदी पहिला सामना सोडून ब या संघाने बाजी मारली, पराभव होताना पाहिले आपण करंजवाडेला। आणि त्यानंतर आता मुजबादेवी 11 केवाले संघाच्या अगेन्स्ट अंश 11 खेळणे या दोन संघांदरम्यान ही आपल्याला भिडत पाहायला मिळते। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। गणरायाला नमन करून मुजबादेवीच्या कृपा आशीर्वादानं ही आपण या स्पर्धेची आपण बरकत पाहतो। आज या स्पर्धेचं आपण बिगुल वाचताना पाहिलं आणि अगदी 26 तारखेला या स्पर्धेचा सांगतोला सोहळा आपल्याला पाहायला मिळेल। अगदी महाशिवरात्रीला ही आपल्याला अखेरची रात्र असणार आहे आणि एक चांगला माहोल, काहीसे चेंजेस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। चला आपण तात्काळ लढतीकडे प्रस्थान करूया। क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये एक दर्दी खेळ आज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल। जो प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतो त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। चला पण स्पीडअप घ्यायचंय। चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अगदी बांगलादेशला 90, भारतानं पहिला सामना जिंकला। परंतु आज या स्पर्धेमध्ये बाजी कोण मारेल हे सुद्धा पाहावे लागेल। काहीशा तफावत सद्यस्थितीला जाणवत आहेत आणि त्यामध्ये पूर्णपणे दुरुस्ती केल्यानंतर तात्काळ लढतीचं आपल्याला प्रस्थान पाहायला मिळेल।
मिळेल. श्रीरामजांचे नाव आहे, अयोध्या त्यांचे धाम आहे, एक वचनी एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे. अगदी दमदार लढतीचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. अगदी पहिला सामना अति वेगाने समाप्त झाल्यानंतर आता वेध लागले ते दुसऱ्या लढतीचे. अगदी मुजबा देवी 11 केवाले संघाच्या अगेन्स्ट अंश 11 खेरडे हा बहुचर्चित सामना तुम्हाला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर यंगस्टर 11 नारपोली संघाच्या अगेन्स्ट जनमान नितळस या दोन संघांना सुद्धा कळकळीची विनंती आहे, तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये आपण प्रस्थान करायचं आहे. ACC 2011 बॅचचे अध्यक्ष सन्माननीय अमोल शेटकडू यांना विनंती आहे, या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या ते मैफिलीमध्ये दंग आहेत, परंतु या आपलं मनपूर्वक स्वागत. कोणतरी वाट पाहतोय तुमचं. तर इथे पुन्हा एकदा द्वितीय लढतीकडे लक्ष वेधित केलं जाईल. जो सामना पाहायला मिळतो केवाले संघाच्या अगेन्स्ट खेळतोय खेरणे, आणि हा बहुचर्चित सामना जिथे टॉस जिंकला टीम खेळणेनं पहिल्यांदा स्वीकार केलाय. फिल्डिंग अगदी गोलंदाजीचा इथे वापर केलाय. फलंदाजी करताना पाहायला मिळेल मुंजबा देवी 11 केवाले. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला बॉल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु रोखले. अगदी पहिलाच बॉल. अगदी तिसरा सामना पाहायला मिळेल निशांत 11 दादरेपाडा आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल संतोष 11 बामाली. पा इथे पहिला गडी होतोय गारद, पहिला देदक टीम केवालेला, आणि काढू बाद होतोय गणेश पारवे. बॅक टू द पवेलियन. चिंद्रन गाव हा जमलाय सारा, चिंद्रन गाव हा जमलाय सारा, त्या तो चांदणे डोंगराला मुंबा देवीच्या पालखीला नाचतय दोस्ती रूप सारा, मुंबा देवीच्या पालखीला नाचतय दोस्ती रूप सारा. नक्कीच याच मुंजबा देवी मैदानावरती ही क्रिकेटची आपल्याला पंढरी पाहायला मिळते. तुफानी प्रेक्षकांच्या साथीनं या स्पर्धेचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. काहीशा सुरुवातीला काहीसा टेक्निकल प्रॉब्लेम त्या कारणास्तव काहीशा उशिरानं आपण लढत सुरू होताना पाहिली, परंतु आता सुरळीतपणे या लढती अविरतपणे सुरू असल्याच्या पाहायला मिळत आहेत. कारण यामध्ये संपूर्ण ग्रामस्थ मंडळाची प्रचंड मेहनत आहे, आणि या मेहनतीतून एक दमदार स्पर्धा आमदार चषकाच्या नावानं इथे पाहायला मिळते. संपूर्ण रोशन साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्र यांची प्रचंड मेहनत, आणि ही मेहनत अगदी रंगात पाहायला मिळते. आज वेगळ्या ढंगात ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा रणसंग्राम पाहायला मिळतो. पहिलं षटक पाहायला मिळतं जिथे गोलंदाज अभिषेक माली एक रफ्तार भरी गोलंदाजी या गोलंदाजाकडून साध्य केली जाते. हे पिबनचं पहिलं षटक तितकंच इम्पॉर्टंट आहे, जिथे गणेश पारवे सारख्या धाकड खेळाडूला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं अभिषेकच्या माध्यमातून. ओहो, फलंदाजापासून वारंवार दुरावा साधण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यशाची यशोगाथा चांगल्या पद्धतीनं गाठली जाते. 3 चेंडूंचा भेदक मारा. धावसंख्या जर पाहिली तर 0. एक गडाचा खात्मा. नवीन आलेला काढो उदय पालकर. एक चांगलं उदय फलंदाजीच्या माध्यमातून घडवणं गरजेचं, कारण पहिला अगदी गडी भोपलाईनं फोडतात तंबूच्या दिशेनं परतलाय, आणि त्याच्या साथीनं पाहायला मिळतो संजय माली नॉनसाक एनला. हलवार पद्धतीनं हा फटका इथे खेळाय दमदार शानदार. हा येतोय पहिला चौकार. चांदण्याचे डोंगराव मुजबा देवीनी ठाण मांडीला, चांदण्याचे डोंगराव मुजबा देवीनी ठाण मांडीला, चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला, चिंद्रन गावाला. येणाऱ्या काही आपण वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपण आई एकविरा पाहतो, खरोशीचं आपण मंदिर पाहतो, त्या दर्जाचा काहीसा माहोल येणाऱ्या काही कालखंडामध्ये या चिंद्र नगरीमध्ये पाहायला मिळेल. कारण मुंजबा देवी जागृत देवस्थान आहे, आणि ही हकेला धावणारी नवसाला पावणारी आपली आई, तिच्या नावाने एक दमदार हे आपण मैदान पाहतो. ओहो, प्रहार केला, काउंटर अटॅक मिडॉनकडे. अक्षय गोंधळी त्या ठिकाणी सज्ज होते. काउंटर अटॅक केलं होतं, अगदी डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. यश इथे प्राप्त होत नाहीये. एक धाव चपलाईनं प्राप्त होते, आणि सांघिक कोटापुढे मार्गस्थ होत असताना पंचम 5 धावा लागतायत. अगदी तीक्ष्ण धारदार बाणा गोलंदाज अभिषेक मालीच्या माध्यमातून राहिला, परंतु उदय पालकर
एक चांगल्या दर्जाचा फटका आपण त्याच्या बॅटमधून पाहिला, जिथे अलीकडे आपण चौकार आला आणि आता एक सिंगल रन्स प्राप्त केल्यानंतर समोर पाहायला मिळतो संजय माली खांद्यावरती दारोमदार घेत चांगले फटके त्याला खेळावे लागतील. पहिला गडी अगदी भोपळाईने फोडता तंबूच्या दिशेने परतल्यानंतर आता जबाबदारी वाढली आणि हे पाहता जबाबदारीने हा फटका खेळलाय. क्रिकेट किंग स्टार खेळतोय ब्रँडेड षटकार. या स्पर्धेतील आपण प्रायोजक करते पाहतो दोस्ती ग्रुप यांची प्रचंड मेहनत आहे. कोणार टाउनशिप, मिलन बाग बिल्डर्स, मितांची एंटरप्राइजेस, दिया ब्रिक्स एंटरप्राइजेस, प्राची मोबाईल शॉप, साईराज एंटरप्राइजेस, त्यानंतर ओम साईराम इंटरनेट सर्व्हिस यांची प्रचंड आपण आर्थिक भूमिका इथे पाहायला मिळते. संकेत क्लासेस असतील, महावीर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब यांची प्रचंड मेहनत आहे. तनिष्क क्लासेस आणि त्यानंतर पांडव स्टार क्रिकेट क्लब, रोशन साई स्पोर्ट्स या संपूर्ण प्रायोजकर्त्यांच्या माध्यमातून एक दमदार योगदान आणि त्यानंतर निलेश मनीष एंटरप्राइजेस यांचे आर्थिक योगदान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आई एंटरप्राइजेस अँड हॉटेल्स, मिलन बाग बिल्डर्स, मितांश एंटरप्राइजेस, दोस्ती ग्रुप या सर्वांचं आपण स्वागत करू आणि त्यानंतर जीवलग यारी ही अगदी दोस्ती यारी पाहायला मिळते. पहिला षटक पाहिलं जिथे आपण धाबा बनताना पाहिला निश्चितच 11. द्वितीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती येतोय क्षितिज माली. अगदी खेरणे गावाला पडलेले गोड स्वप्न बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, परंतु प्रहार केलाय लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. साजेश माली साजेसा झेल त्याच्या माध्यमातून पकडलाय, लागतोय दुसरा देधका टीम केवालेला आणि खेळाडू बाद होतोय उदय पालकर. पहिल्या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज क्षितिज माली या गोलंदाजानं पहिल्याच बॉलवरती अगदी विकेट काढली. सन्माननीय खिळणेगावचे A1 सरपंच शैलेश माली यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. किंग मेकर सन्माननीय प्रदीप शेट माली यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर खिळणे प्रीमियर लीग मध्ये उत्तम दर्जाचं योगदान साध्य करणारे, एक मॅन्टॉरची भूमिका साध्य करणारे सन्माननीय संदीपजी माली आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पिबनचं पहिलं षटक अगदी दमदार राहिल्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती क्षितिज माली आपली आग ओकणारी गोलंदाजी येथे समर्पित करतो. अगदी कमी वयामध्ये ज्यानं खेळणे संघामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आणि यंदाचा हंगाम ज्यानं गाजवलं असा क्षितिज माली इथे पूर्णपणे आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साध्य केली जाते. नवीन आलेला खेळाडू मयूर गायकर त्याला फायर करावी लागेल, कारण अलीकडे विकेट कोसळत आहेत, परंतु रोखले पूर्णपणे तेज तर्रार चेंडू पाहता अजून एक पाहिलं तरी ते डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. पूर्णपणे धावसंख्येला टालेबंद करण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी आहेत. गोलंदाजी तितकीच भारी आहे. अगदी गणेश पारवे त्यानंतर उदय पालकर. उदय चांगला खेळत होता परंतु त्यालाही बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं क्षितिज माली या गोलंदाजाच्या मार्फत. प्रहार केला, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, अगदी उलट्या दिशेनं आधी राज्य गाजवलं, परंतु अंतिम टप्प्यामध्ये इथे पंचांचा इशारा येईल. अगदी नो बॉल इथे करार दिलाय. ओव्हर स्टेपिंग अगदी झेल चांगल्या दर्जाचा राहिला होता, त्या ठिकाणी सज्ज होते. राज गोंधळीनं उत्तमरित्या हा झेल कन्वर्ट केला. अगदी 1+1 2 रन्स इथे ऍड होत आहेत. फ्रीडचा बॉल आहे जिथे खुळ्याम खेळण्याची नामी संधी आहे फलंदाजी करणाऱ्या मुजबादेवी 11 केवाले संघाला आणि समोर पाहायला मिळतो लिजन खेळाडू संजय माली. संजय मालीसाठी हा चेंडू पाहतो खूप दुरावा राहिलाय. तांडे सरांचा इशारा येतो, व्हाईट बॉल. धावसंख्या 1 न आकार घेईल, सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतोय. एकूण धावा 14 आहेत. पहिला सामना करंजडे संघाला परास्त करत शिडून बहु संघानं पूर्णपणे बाजी राखली. इथे पाहायला मिळतो निश्चितच व्हाईट बॉल, परंतु फ्री हिट अविरतपणे इथे
जारी असल्याची पाहायला मिळेल. व्हाईट बॉलनं धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. अगदी 14 धावपटलावरती लागतायत. गोलंदाज पुन्हा एकदा क्षितिज माली. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय. त्याच्यावरती चांगली चपराक पाहायला मिळते. इथे येतोय अजून एक दमदार चौकार. पूर्णपणे अटकेपार झेंडे रोवण्याच्या इराद्यामध्ये खेळत असताना सद्यस्थितीला संजय माली कमालीचे फटके खेळतो. 2 चेंडू अक्षय खेळलाय आणि त्याच्या बॅटमधून अगदी 10 धावा आपण येताना पाहिल्या. एक पहिला षटकार त्याने खेचला. आता आलेला चौकार काहीच बल प्राप्त करतोय मुंजबा देवी 11 केवाले या संघ. नेक्स्ट बॉल. ओहो, सुंदररित्या हे फटके कन्वर्ट केले जात आहेत. उत्तमरित्या हे फटके खेळल्यात. अगदी पाठोपाठ लगातार 2 चौकार. फलंदाज संजय माली ऑन फायर. स्थितीला धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावा वेगाने पुढे मार्गस्थ होत आहेत. 22 धावा धाव पुस्तकावरती अक्षय कडू यांच्या माध्यमातून उत्तमरित्या सद्यस्थितीला गुणसंख्या लेखन अविरतपणे या स्पर्धेमध्ये. त्यानंतर अशोक कुंभारकर यांची प्रचंड मेहनत आहे. आणि त्यानंतर पवन कडू ते सुद्धा इथे जॉईन होतील. त्यांचे आम्ही करू वेलकम. परंतु गोलंदाजाचं स्वागत केलंय. क्षितिज मालीनं पहिला चेंडू अगदी विकेटचं बदन केलं. चांगल्या दर्जाचा साजेसा झेल राहिला साजिश मालीचा. त्यानंतर आला ठाट बॉल आणि आता अविरतपणे या धावा इथे बरसताना पाहायला मिळत आहेत. आनंद कार्पेट हा इथे फटका खेळला. एक जाव इथे प्राप्त केली जाते. अगदी अलीकडे 2 मोठे फटके आल्यानंतर या गोलंदाजानं कमालीचं कमबॅक साधले आणि करणं खूप गरजेचं. आणि या षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि या जोडीनं अगदी संघाला सावरण्याचं काम केलंय मुंजबा देवी 11 केवाले. आज उत्तमरित्या हाही संघ आपली दमखम दाखवण्यासाठी सज्ज आहे. यंदाचं हंगाम दोन्ही संघांनी गाजवलेत. परंतु हा काहीसा पडतीचा प्रभास आहे. कारण हा सीझन काहीसा समाप्त होण्याचा संकेत पाहायला मिळतो. तरी आपण अनेक गावामध्ये नाईट स्पर्धेचा आगाज आहे. ओहो, अगदी चेंडू उसळी प्राप्त करतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहिली. 2 षटकांचा खेळ अति वेगाने समाप्त होताना पाहिला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मुंजबा देवी 11 केवाले संघ जाऊन पोहोचतोय. 21 धावा 23. डीजे म्युझिक. पाच ते 6 वर्षांचा गॅप पाहिला. इथेच ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धेची आपण जडणघडण पाहिली. त्यानंतर अविरतपणे डेच्या स्पर्धा मुंजबा देवी मैदानावरती आपण घडताना पाहिल्या. आणि आता मात्र एक वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात ग्रामस्थांच्या सहसाथीनं पनवेलचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्या नावानं पदभारानं या स्पर्धेचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. ज्यांना अगदी 4थ्या टर्मचं आमदार होण्याचं भाग्य लाभलं आणि विकासाचे महामेरू म्हणून प्रामुख्याने या परिभागामध्ये त्यांची आपण छाप पाहतो. आणि त्यांच्या पदभारानं हे दमदार आयोजन सद्यस्थितीला पाहायला मिळतं. चांगला एफर्ट्स होता. चांगला प्रयत्नवादी राहिला होता. त्या ठिकाणी सज्ज होते अतुल पंकज होते. एक चांगला डॅशिंग झेल पकडण्याचा प्रयत्न होता. परंतु अतुलनीय कार्य सद्यस्थितीला साकार करत असताना आपण गोलंदाज अभिषेक मालीला पाहतो. जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार बाणा त्यानं सद्यस्थितीला अवगत केलाय. आणि समोर सद्यस्थितीला फलंदाज पाहायला मिळतो मयूर गायकर. 3 चेंडू खेळलाय, फक्त एकच धाव. त्याच्या बॅटमधून आता रोशन अगदी हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे एखाद्याच्या कानशिलात लगवावी त्या दर्जाचा हा फटका खेळला. परंतु त्या ठिकाणी सज्ज होते क्षेत्ररक्षक क्षितिज मालीनं सोडलेला हा झेल
कितपत महागडा ठरेल अंश 11 खेळणे संघासाठी हे सुद्धा पाहावं लागेल. आमचे काका म्हात्रे सर, ज्यांना आम्ही लाडानं काका मानतो, असे आमचे लेजंड समालोचक सुनीलजी गोंधळी सर हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. याच गावचा एक उत्तम होतकरू आमचा समालोचक मित्र लहू फडके सर इथे जॉईन होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रहार केला, अगदी ब्लॉकहलचा मारा करण्याचा प्रयत्न तोही यशस्वीरित्या पार पाडले. मयूर गायकरला आता थांबवले. अलीकडे 2 धावा आपण बनताना पाहिल्या. लॉंग ऑफकडे आपण मालीनं सोडलेला तो झेल आणि आता पाहिलं तर इथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न, पहिले षटक पाहिले जिथे 11 धावा बनताना पाहिल्या आणि इथे तोच दरारा या गोलंदाजानं पेशकश केल्या. 3 चेंडू सफर केले, 3 धावा या गोलंदाजानं सफर केल्या. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. निखिल आहे, साजेश आहे आणि साजेशचा झेल त्यानं पकडलाय. लागतोय झटका क्रमांक 3 टीम केवालेला. तिसरा गडी इथे बाद होताना पाहायला मिळतो. जॉयकुमार कंपनीचे समाजसेवक सन्माननीय अनंता शेठ गडगे चिंद्रन यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. उत्तमरित्या मंडप स्थापन म्हणून ज्यांच्या भूमिका पाहतो आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय व्यक्तिमत्व दिनेश शेठ पाडेकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत चिंद्रन, त्यांच्या समवेत सन्माननीय शांतारामजी कुंभारकर, माजी उपसरपंच चिंद्रन, सन्माननीय कुंडलिकजी देशेकर, माजी सरपंच यांचे मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर सन्माननीय अनंताजी गडगे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांची वांदी आली आहे, ग्रामस्थांचा सहभाग आहे आणि या सहभागातून एक रॉयल आयोजन सद्यस्थितीला आपण जारी असल्याचं पाहतो. धावसंख्येला काहीशी रोख लागली आहे. अक्षय सर आम्हाला माहिती देत आहेत. एकूण धावा धावपटलावरती 26 पाहायला मिळतात. 5 षटकांच्या लढती आहेत आणि 5 षटकांदरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न आहे टीम मुंजबा देवी केवाले या संघाकडून. आणि हे पाहता अगदी 3 फलंदाज अतिवेगानं बाद होताना आपण पाहिले. नेक्स्ट बॉल, यापुढील चेंडू पहा, अगदी रोखले. ज्या वेगानं ज्या दर्जाचा हा चेंडू सफर केलाय, अगदी मॅचिक बॉल सफर केलाय. फलंदाजाला रोखून धरलं. एक नव्या उमेदीनं गोलंदाजीची आखणी करतोय अभिषेक माली. गोलंदाजीच्या माध्यमातून यानं राज्याभिषेक आखलं, परंतु उमेश मालीला इथे पहिलाच बॉल पूर्णपणे डॉट सफर केलाय. परंतु उमेश माली या खेळाडूला रोखण्यामध्ये त्याने यश प्राप्त केलंय. हलवार फटका खेळायचा प्रयत्न राहिला, परंतु तो काहीसा अंगलट आला आणि लागतोय अजून एक चौथा धक्का केवालेला आणि खेळाडू बाद होतोय उमेश माली. जाते उत्तम दर्जाचं आपल्याला संगीत पाहायला मिळतं. आमदार साहेबांचं समाजसेवी व्यक्तिमत्व जसजशी वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने मोठी होत जातात, तसतशा त्यांच्या सामाजिक जाणीवा देखील वृद्धिंगत होत असतात. पनवेलचे कार्यतत्पर आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिल्यानंतर याची मनोमन साक्ष पडते. जनहिताचा कलबला आणि विकासाची तळमळ असलेल्या नेत्यानं आपल्या अथक कार्यातून पनवेलसह रायगड जिल्ह्यामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे पनवेलचे विधाते विकासाचे महामेरू सन्माननीय आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर यांच्या पदभारानं हे दमदार आपल्याला संगीत पाहायला मिळतं. पाहतो आपण पहिल्या 3 षटकांचा पावर राहिला, ते पावर राहिली गोलंदाजी करणाऱ्या अंश 11 खेळणे या संघाची. पहिल्या 3 षटकांदरम्यान धाबा राहिल्या. धाव पुस्तकावरती 4 गड्यांचा खात्मा, एकूण धावा 26. ड्रिंक टाइम डीजे म्युझिक.
मुंबईकर तुम्हा सर्वांचे बाबू शेठ आपले मनपूर्वक स्वागत. बाबू शेठ हे आपण सुद्धा चित्रपट पाहिलं होतं मराठी सिनेसृष्टीतील अगदी आणि बाबू शेठ यांचं मनपूर्वक इथे स्वागत करतो. कोपरा गाव यांचा आपण दमदार निर्माते म्हणून भूमिका पाहिली होती आणि त्याचा आपण डंका पाहिला. लक्ष वेधित केलं जाईल लढतीकडं. अगदी अक्षय आम्हाला माहिती देत आहेत 2 षटकं हाताळली अभिषेक माळीनं. अगदी धावा त्यानं खर्च केल्या 14 आणि 3 फलंदाजांचा खात्मा केला. इतकी डेंजर गोलंदाजी या गोलंदाजानं सद्यस्थिती राखली. हे पाहता अगदी फलंदाजी करणाऱ्या मुंजबा देवी 11 केवाले संघाला अविरतपणे धावा बनवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पहिल्या 3 षटकांदरम्यान जे काही घडले हे विसरून जाऊन पुढे काय करायचंय याच्यावरती विचार मंथन हे व्हायलाच हवं आणि त्या दृष्टिकोनातून डावपेच इथे आखावे लागतील. ते आखण्याचे तंतोतंत प्रयत्न आहेत. काहीच कम्युनिकेशन गॅप ताळमेळचा भाव आणि हे पाहता 1 ठप्पा सीमा पार शानदार. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृतिस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. यापुढील सामना हा कदाचित विनर टू विनर आहे का? निश्चितच नाहीये. तर निशांत 11 दादरपाडा विरोधात संतोष 11 बामाले दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉससाठी इथे प्रस्थान करायचंय. कुठल्या प्रकारे विलंब न लागता आता त्वरित खेळ सुरू होणं गडगेजी हे खूप गरजेचं आहे कारण आज तडके पाहायला मिळत आहेत. उत्तम दर्जाचे संघ आज खेळत आहेत आणि समोर पाहायला मिळतो संजय माली 6 चेंडू खेळलाय 20 जाबाताच्या बाडमधून. ही येते 21वी धाव संजय मालीच्या बाडमधून. सद्यस्थितीला चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या संघासाठी नेहमीच एक चांगलं मार्गदर्शन प्रभाकरजी पालकर ते आले असतील त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर या गावचे बाहुबली स्कोरर म्हणून कांचनजी पालकर यांचं मनपूर्वक स्वागत. चंद्रकांतजी पालकर यांचं मनपूर्वक स्वागत. आणि हे पाहता अगदी विजय शेठ ठाकूर कुर्ली यांचं एक चांगलं पाडवल असं केवाले या संघासाठी त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या धावपटलावरती 31. ओहो सुरेखरित्या हा चेंडू इथे टोलवलाय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून फटका टाकण्याचा प्रयत्न राहिला परंतु 2 धावा होतील का? खराब फिल्डिंग. प्रत्युत्तरार्थ अगदी 2 धावा झपाट्यानं प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सन्माननीय राजेशजी पाडेकर यांना विनंती आहे या पण मंचकावरती आपलं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. धावा आता झपाट्याने पुढे मार्गस्थ होत आहेत. पहिला आलेला चौकार अक्षय गोंधळीला त्यानंतर धावा आता रोखल्या जात आहेत. आलेला हा निर्धाव चेंडू काहीच बळ प्राप्त करून देईल अंश 11 खेळणे या संघाला. 2 संघ आज त्याच ताकदीने खेळत आहेत. ऑरेंज आर्मीच्या साथीने अगदी ब्ल्यू आर्मी आपली उत्तम रीती खेळाची आखणी करतायत. एक जाव इथे प्राप्त होते. सिंगलला प्रामुख्याने महत्व दिलंय. फलंदाजी करणाऱ्या मुजबादेवी 11 केबाळे संघाकडून धावा पुढे धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांचा खात्मा 34 धावा धावपुस्तकावरती लागल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतामध्ये सर्वाधिक तेज तर्रार शतक लगावली होती सुनील गावस्कर सरांनी 34. तो आकडा सद्यस्थितीला गुणतालिकेवरती पाहायला मिळतो. प्रहार केलाय. काउंटर अटॅक अटॅकिंग बाण आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट सजग आहे आणि क्षितिज माली एक उत्तमरित्या हा झेल पकडतोय. लागतोय झटका क्रमांक 5 खेळाडू बाद होतोय. संजय माली बॅक टू द पवेलियन पाहतो आपण एक वेगळ्या ढंगामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. उत्तम दर्जाचं कॅमेरा वर्क लखलखित कार्य. त्यानंतर उत्तमरित्या सद्यस्थितीला निकू यांची जबाबदारी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि हे पाहता अगदी लागतोय 5वा दे धक्का. दणकट कणांचा मराठी मनांचा भारतभूमीचा राजा माझा राजा अर्थातच छत्रपती शिवाजी राजा यांची अगदी आपण
शिवजयंतीची अगदी एक वेगळी मैफिल पाहिली. गावोगावी शहरोशहरी अगदी अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड हिंदुस्थानामध्ये त्याचा आपण कालच्याच रात्रीमध्ये जागर पाहिला. अगदी प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांचा बोलबाला राहिला आणि या गावामध्ये सुद्धा शिवजयंतीची एक वर्षानुवर्षांची परंपरा होती. तिथीनुसार ती तुम्हाला येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं अविरतपणे हे सांस्कृतिक कार्यक्रम हे होणं खूप गरजेचं आहे. येणार गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती साजेश मालीचा वापर केलाय. या षटका दरम्यान अति वेगाने 4 षटकं समाप्त झाली. ओहो, बाटची कडा पाहायला म्हणजे फर्स्ट स्लिपमध्ये अक्षय गोंधळी त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगल्या दर्जाची सद्यस्थितीला फिल्डिंग पाहायला मिळते. ज्या क्षितिजनं लॉंग ऑन कडे अगदी झेल सोडला होता त्यानं नुकताच एक चांगला दर्जाचा झेल त्याच्या माध्यमातून पकडला गेला. ही सुद्धा एक चांगली भूमिका त्यानं साकार केली. परंतु मुंजबा देवी 11 केवाले संघाला अविरतपणे धाबा बनवणं हे खूप गरजेचं आहे. उमेश माली सारखा तगडा गोलंदाज येणार उत्तरार्धामध्ये तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. आणि हे पाहता अगदी इथे धाबा बनवणं खूप गरजेचं आहे. बॉडीचा बॅलन्स अभिषेक मालीनं राखलाय आणि हे पाहता लागतोय 6 बाद हे धक्का. शिवाजी महाराजांची शिकवण जय बाबा आणि जय शिवरायचा नारा डीजेच्या माध्यमातून अविरतपणे अखंड रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्येला काहीशी रोख लागली. धावसंख्येला रोखले, धावसंख्येला टाळेबंद केले, धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावण्याचा प्रयत्न तंतोतंत जारी आहे. गोलंदाजी ही तितकीच भारी आहे. 34 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटावरती फुलले. परंतु या धाव्या अक्षय पुरेशा नसाव्यात. उत्तरार्धासाठी पोषक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल टीम केवालेला. क्रिकेट किंग माऊले अर्थातच केवाले मुंजबा देवी या नावानं हा संघ इथे खेळतो. अनेक वर्षे याच ही संघाचा डंका पाहतो. बापा मोरे 11 जनमान केवाले आज खेळतोय मुंजबा देवी 11 केवाले या नावानं. आणि या संघाच्या अगेन्स्ट अंश 11 खेळणे याही संघानं यंदाचा हंगाम अविरतपणे गाजवले. रेफर केले भोसले सरांनी. कंट्रोल रूम कडे हा काहीसा निर्णय तुम्हाला प्रलंबित पाहायला मिळेल. आणि आमची संपूर्ण ऑफिशियल अंपायर टीम कंट्रोल रूम मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. कंट्रोल रूम खूप सक्षम आहे. चेतन आहेत, अक्षय, आपण त्यानंतर अशोकला पाहतो, अभिला पाहतो आणि आता येतात राम पाटील. परंतु चांगलं काम खेळाडू होतोय. रनआउट रेड झोन कडे पाहिले आणि पाहता लागतोय अजून एक देद कट्टी मुंजबा देवी 11 केवालेला. पहिल्या पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावसंख्या गुणतालिकेवरती 35 पाहायला मिळते. यापुढील सामना निशांत 11 दादरपाडा संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. संतोष 11 बामाल्ली. दोन्ही संघातील संघनायक कावेल घेत आपण. परंतु इथे टॉससाठी प्रस्थान करायचं आहे. चांगला दर्जाचा आपण फटका पाहतो. सन्माननीय रुपेशजी ठोंबरे बिंदासबाई शिवसेना तालुका प्रमुख यांच्या कटआउट्स कडे प्रस्थान करणारा हा दमदार फटका जिथे आल्या 6 धाबा. षटकार एक वेगळं अधिराज्य गाजवतो खेळाडू आक्रमक होत असताना योगेश गायकर ऑन फायर. 8व्या क्रमांकावरती या खेळाडूची वर्णी लागली. रॉयल थाट सद्यस्थितीला या फलंदाजाच्या बाडमधून पाहतो. पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूचा खेळ अविरतपणे शिल्लक आहे आणि हे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत. मॅच बॉलची काहीशी प्रतीक्षा केली जाते.
आणि जर पाहिलं तर मॅच बॉल आतमध्ये येणं खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा रोशन साई स्पोर्ट चिंतन संघाचा सामना असतो त्यांचे प्रेक्षक मैदानाच्या स्वभावताली आम्ही ठाम म्हणून बसतात हे आम्ही पाहिले. ओहो ग्रेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे चांगला असेल. अक्षय माली त्या ठिकाणी सज्ज होते. लागतोय अजून एक धक्का टीम केवालीला आणि खेळाडू बाद होतोय. योगेश गायकर घेतोय माघार. धाव पुस्तकावरती पाहतो. खेळाचं पहिलं पूर्वार्ध जारी आहे. कॉमेंटर बॉक्स मध्ये दमदार गुणसंख्यांक लेखन अक्षयजी कडू यांच्या माध्यमातून इथे साध्य केलं जातं. नॉन स्टॉप स्कोरिंगची भूमिका पवन येथील त्यांचे नंबर 1 कार्य आहे. हवेमध्ये मुक्त संचार रनिंग कॅच ऑफ द मॅच. दमदार झेल पाहतो. निखिल माली पुढे सरसावले. अगदी डीप मिडविकेटकडे ते तैनात होते आणि त्यानंतर मिडविकेटकडे हा दमदार झेल त्याने कडमट केला आणि हे पाहतो आपण रिप्लेच्या माध्यमातून हा दमदार असा हा झेल निखिल मालीच्या माध्यमातून कन्वर्ट होतो. रनिंग कॅच कसा असावा कशा पद्धतीने पकडावा जितू सर हे त्याच्या माध्यमातून पाहिलं आणि हे पाहता खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावपटलावरती धावा बनताना पाहिलं. 41 उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अंश 11 खेळणेला. एकूण धावा बनवायच्या आहेत उत्तरार्धामध्ये 42. दुनियेतील राजा माणूस जॉय कुमार कंपनीचे समाजसेवक अनंता शेठ गडगे ग्रामस्थ मंडळ चिंद्रन
अगदी समाजसेवा ही ईश्वर सेवा मनी बाळगत अखंड या गावामध्ये ज्यांचा आपण डंका पाहतो असे आमचे गडगे यांचा विशेष मान सन्मान इथे स्वागत कक्षामध्ये सन्मान केला जातो। हा सर्वांना विनंती आहे। गडगे म्हटले तर खूप लोकप्रिय व्यक्तिमत्व, नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असतो। बोला तो बोला हा त्यांचा बोलबाला आहे। जागृती मंडप डेकोरेटर्स आहे ते निश्चितच प्रोप्रायटर आहेत। त्यांचं वजन किती आहे हे नुकतं आपण पाहिलं। सुजित तात्यांचे कट्टर समर्थक, अगदी अंजूर भिवंडी असेल या परिभागामध्ये जाऊन ज्यांचा आपण ढंका पाहतो असे आमचे तात्यांचे गंभीर समर्थक अनंता शेठ गडगे यांचा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न होतो। आणि त्यानंतर सन्माननीय बाबू शेठ मुंबईकर यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये जा। रोज सन्मान होतील परंतु आज मान खूप मोठा आहे। सर्वांचा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल। सन्माननीय एकनाथ शेठ मुंबईकर तुम्हा सर्वांचे बाबू शेठ मुंबईकर यांचा विशेष मान सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल। अगदी विधानसभेची आपण रणधुमाळी पाहिली, त्याच्यामध्ये त्यांचे जे स्टेटमेंट होते खूप व्हायरल झाले होते। कारण समाजसेवा हीच ईश्वर सेवा मनी बाळगत त्यांचाही एक वेगळा हातखंड आहे असे बाबू शेठ यांचा हा ग्रेट सन्मान सोहळा इथे संपन्न होतो। ऑफिशियल पंचांना विनंती आहे सन्मान सोहळे जरी जारी असले मॅच आपण स्टार्ट ठेवायची। टीम नितळस तात्काळ आपण टॉससाठी या आणि आमचे को कॉमेंटेटर लव फडके सर आणि त्यानंतर AK-47 आकाशजी शेळके सर चिंचवली कॉमेंटर बॉक्स मध्ये आपण दाखल व्हा। विकास दादा भंडारी सबसे दमदार कामगिरी यांच्या माध्यमातून आईवा कॅशसाठी रोख रक्कम 200 रुपये। प्रत्येक आईवा कॅशसाठी अविरतपणे 7 रात्री हा कॅश प्राइस तुम्हाला पाहायला मिळेल। हो शांत रवैया आजमावलाय। नॉन सायकलला काहीसा धोका होता हे पाहिलं तर अगदी कंट्रोल रूम कडे काहीसा निर्णयाचा आपण प्रयत्न पाहिला। पहा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहतो आणि पाहुण्यांना विनंती आहे रोजच्या रोज यायचंय। भले आज तुम्ही उपस्थिती दाखवली परंतु रोज इथे उपस्थिती दाखवणं हे खूप गरजेचं आहे। पल्ला पाहिला तर अगदी गाठायचंय। एकूण धावा उत्तरार्धामध्ये हव्यात अगदी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे। पहिली सलामीची जोडी पाहिली तर पहिला दे धक्का, पहिला मोहरा गारद रनआउटच्या स्वरूपामध्ये हात ब्रश झाला आहे की नाही हे पाहिलं जाईल का? संपूर्ण पुन्हा एकदा चेकअप केलं जाईल। काहीसा सन्माननीय ACC ग्रुप 2011 चे लोकप्रिय अध्यक्ष आमचे अमोल शेठ कडू या लढतीला एन्जॉय करतायत तर इथे आउट आहे। पुन्हा एकदा फेर विचार केला गेला आणि हे आयोजकांनी स्वीकारलं कारण कोण्याच संघावरती अन्याय होणार नाहीये। हे आयोजकांनी पाहिलं हे हेरलं आणि पुन्हा एकदा त्यांनी पाहिलं की इथे खेळाडू आहे रन आउट। एक मोठा धक्का राहिला। अक्षय माली सारखा तगडा खेळाडू बॅक टू द पवेलियन इथे आपण येताना पाहतो। अगाऊपणा तू केला कशा कारण कुठल्या क्षणी कोणता निर्णय येऊ शकतो हे आमच्या ऑफिशियल संपूर्ण आयोजकांनी पाहिलं आणि हे पाहता कंट्रोल रूम मध्ये आपली उपस्थिती खूप इम्पॉर्टंट आहे। सन्माननीय जगदीशजी पाटील कानपुळी गाव यांना विनंती आहे आपण सुद्धा मंचकावरती या। आपलं मनपूर्वक स्वागत। शंभू रायबान ग्रुप केवाले सन्माननीय अमरजी शर्ट पालकर यांच्या माध्यमातून केवाळे संघ जिंकला तर अगदी 2200 रुपयाचं कॅश प्राइज मुजबा देवी 11 केवाळे संघाला इथे पुरस्कृत केले जाईल। टीम नितळस आपण इथे आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। ओके गोलंदाज तयार, प्रहार केला अगदी ऑन साइडला क्लिअर केले, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक धावतायत। खराब फिल्डिंग, ज्या ठिकाणी एकच धाव तिथे 2 धावा प्राप्त होत आहेत। एक नव्या उम्मीदीनं गोलंदाजीची आखणी
बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज उमेश मालीला पाहतो खुल्या गटामध्ये. या गोलंदाजाचा एक वेगळा वावर राहिलाय, एक चांगली पॉवरफुल गोलंदाजी पनवेल प्रीमियर लीग मध्ये सुद्धा गेल्या गतवर्षी या खेळाडूने आखली. त्यानंतर लेदर क्रिकेटचा काहीसा अनुभव असलेला हा रणधुंदर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती उमेश माली आपली आग ओकणारी गोलंदाजी इथे समर्पित करतोय. स्पीडली खेळायचा टायमर ऑन आहे पहा. अगदी काहीसा वेळ हा व्यतीत होतो हे पाहता अगदी स्पीडली खेळ होणं हे खूप गरजेचं आहे. हे आम्ही एका संघाला सांगणार नाहीये, आज खेळणाऱ्या प्रत्येक संघाला इथे ही विशेष सूचना असेल. कारण हे पाहता अगदी स्पीडली आजच्या लढती इथे समाप्त होणं हे खूप गरजेचे असतील. लढतीमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार हा आमच्या आयोजक कमिटीला असणार आहे, याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. हो, प्रहार केलाय, चांगला प्रयत्न होता, अगदी झेल बाद होऊ शकला असता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. अगदी प्रेमात टाकणारा हा प्रयत्न होता, परंतु झेल भूदान होताना पाहिला, जिथे एक सिंगल रन्स प्राप्त होताना पाहायला मिळते. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होत असताना संघाची धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते. एकूण धावा लागत्या 3, पल्ला गाठायचा 42 या धावसंख्येचा. अगदी सिरीज साठी सुपर 6 पर्यंतच धावा या ग्राह्य धरल्या जातील, याची आपण नोंद घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा अभिषेक उमेश माली हा पण गोलंदाज पाहतो. गोलंदाजीच्या माध्यमातून एक भन्नाट कार्य या गोलंदाजाचं इथे साध्य होताना पाहायला मिळतं. अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध अभिषेक मालीनं दमदाररित्या गोलंदाजीची आखणी केली आणि इथे आता पाहायला मिळतो उमेश माली एक नव्या ढंगामध्ये गोलंदाजीची सफर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे पाहता अगदी धावपटलावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 एकूण धावा लागत आहेत, 5 पंचम धावसंख्या. पुन्हा एकदा रिव्ह सिस्टमचा इथे वापर केलाय. आज कंट्रोल रूम मध्ये काहीसे डिसिजन हे आपल्याला पेंडिंग पाहायला मिळतात. आकाजी शेलके कॉमेंटर बॉक्स मध्ये आमच्या समवेत इथे जॉईंट होतात. सॉफ्ट सिग्नलला सुद्धा खूप महत्व असतं ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये, हे सुद्धा आपण खूप वेळेला पाहतो. आणि हे पाहता अगदी कंट्रोल रूम कडे सर्वांच्या नजरा या आपल्याला सद्यस्थितीला पाहायला मिळत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. खेळाडूंची पोझिशन ही पाहिली जाते, एक्झॅक्टली कशा पद्धतीनं चेंडूवरती झडप घातली. आणि पाहता नॉट आउटची आधी घोषणा कंट्रोल रूम मधून केली जाते. कंट्रोल रूमच्या माध्यमातून ही एक चांगली जोखमीची भूमिका आमच्या या संपूर्ण टीमच्या माध्यमातून. कमेंट बॉक्स मध्ये आकाजी शेळके सर चिंचवली. थँक्यू सर. प्रथमरंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि घेऊन चालतो या दर्शनी सामन्याकडे. रिव्ह्यू गवालेला आहे. चांगला फटका गॅपमधून, जणू काही सुईमधून धागा ओवावा, पॉइंटमधून ढकललाय आणि सुपर क्लासिकल फटका 4 रन देऊन जाईल. क्या बात आहे, अप्रतिम संगीत ऐकायला मिळत आहे. अगदी आपण पाहतोय आपल्या भूमीमधील, खास करून आपल्या रक्ताची आहुती देणारे आणि सेल्फनेस नसणारा एकमेव असा नेता. मॅचकडे जाणं तेवढंच महत्त्वाचं. धावा आहेत एकेरी अंकामध्ये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते केवाळे संघाकडून. केवाळे एक्सप्रेस उमेश माळी व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेला खेळाडू. अप्रतिम स्पेल राहिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. एकेरी अंकामध्ये 9 धावांचाही स्पेल देत पहिल्या षटकामध्ये अक्षय माळीसारख्या एका महंतम फलंदाजाला त्यानं बाद केलंय. एक षटकाचा खेळ संपल्यानंतर 9 धावा असताना 1 गड्याच्या मोबदल्यात आपण सेकंड हाफ मध्ये फलंदाजी पाहतोय अंश 11 खेळणे संघाची.
जो सामना आहे त्या दोन संघांनी रिपोर्टिंग करा. कोणी संघ आला असेल तर आपण देखील इथे रिपोर्टिंग करायची आहे अशी विनंती आहे. प्राप्ती लाईव्हच्या आपण वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट होताना पाहतोय. जितू गोंधली सर आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आज इथे कार्यरत आहे. अगदी वेळेमध्ये उपस्थिती आणि चांगल्या पद्धतीचा सेटअप लवकरात लवकर लावून खेळाडूंसाठी आपण जर पाहिलं तेवढ्याच चांगल्या सुविधा आणि चांगल्या क्लॅरिटीसह आज आपण त्यांना मैदानामध्ये उतरताना पाहतो. एरवी या वर्षाचा हंगाम त्यांच्या नावावरती राहिलं असे म्हणूयात. चांगलं कार्य त्यांचंही उल्लेखनीय आहे. खेळाडूंना पडद्यावरती आणण्याचं काम ते करतायत आणि त्यांच्याकडून टायमर अलर्ट आहे अशी सूचना आलेली आहे. मॅचकडे आपण जाऊ. दरम्यान पहिल्या षटकाचा जो खेळ होता तो संपला. पाठलाग करायचा आहे एकूण 42 धावांचा. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 9 जमा केल्यात. इथून जिंकण्यासाठी जी गरज आहे त्यामध्ये 33 धावा अजूनही बनवायच्या. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्थातच एरवी 24 चेंडू तुमच्याकडे आहेत. एका बाजूने धावा डिफेंड करण्यासाठी मॅजिशियन फिंगर रोलर गोलंदाज आणलाय गणेश पारवे. छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू, मूर्ती लहान आणि कीर्ती महान. केवळ टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांना नाविन्याची जाळी प्राप्त करून दिली असा खेळाडू. फलंदाजीमध्ये तेवढाच चांगला आपण पाहतोय फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये तेवढाच चांगला ईर्षेनं गोलंदाजी करणारा खेळाडू. पहिला बॉल पूर्णपणे डॉमिनेट केलं बॅट्समनला. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नाही आहेत बॅट्समन. त्यामुळे आता इथून जो सेकंड पॉवर प्ले आहे याच्यामध्ये हात खोवायचे त्यांचे प्रयत्न असणार आहेत. नेक्स्ट बॉल गणेश पारवे. ओ द विकेट न बॉल. सुंदर गोलंदाजी. बॅट अगदी ब्रश झाली होती विकेट वरती. जोरानं चेंडू खेळायचा प्रयत्न राहिला. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन तिरप्या रेषेतलं वळण दिलं जात आहे. प्रत्येक बॉलवरती फिंगर रोल केले जात आहेत आणि बोटांतील जादू दाखवली जाते. अफलातून गोलंदाजी मैदानामध्ये. गणेश पारवे मुंजबादेवी या नावानं आज ते मैदानामध्ये उतरलेत आणि त्यांना आपण पाहतोय गोलंदाजीवरती आक्षेप घेतलेला आहे. स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि मग त्यामुळं गोलंदाजावरती देखील आता तिखट नजरा असणार आहेत. कसा होणार आहे खेळ, कोण जिंकेल कोण हारेल याकडे लक्ष. प्रेक्षणीय सामना. या क्लासची चर्चा राहिली आहे, या रायव्हलरीची चर्चा राहिली आणि असा सामना आहे. लिडिंग एज विकेट किपर आहेत उमेश माली. सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. चांगला झेल आणि आता फलंदाज बाद होईल. धक्का बसतोय. दुसरा साजेश माळी बाद. मिळते पाप. प्रत्येकी 2 बॉल आपण एरवी पाहिलेचे डॉट आले. कन्झिक्युटिव्ह 2 डॉट बॉल आल्यानंतर मग विकेटची चाहूल हवी होती आणि अक्षरशः तो ब्रेक थ्रू दिला आता टीमसाठी. फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. P2चा षटक आहे. पॉवर प्ले 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे आता इथून थोड्यासा वेगळ्या ईर्षेने ते मैदानामध्ये उतरलेत. एक खेळाडू त्यांनी आपण पाहिलं की थर्ड मधून शॉर्ट थर्ड थोडा आत घेतलाय आणि बाहेर काढलाय थर्ड मॅन आणि त्यामध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले. आता लेफ्ट हँडेड आले त्यामुळे थोडेसे चेंजेस केले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. सम्राट माळी आपण पाहतोय मैदानामध्ये आज इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतात टीम केवाळीकडून. एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये उभा केलाय. लॉंग ऑफ देखील आत घेतलाय. लॉंग ऑफ बाहेर आहे. मिड ऑफ आपण पाहतोय आता बाहेर कालाय आणि लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंगची विरचना पाहायला मिळते. एक वेगळ्या ईर्षेने पहा. टाइम अलर्ट आहे याची आपण नोंद घ्या. मॅचकडे आपण जाऊ. अंपायर सिग्नल वन्स अगेन. या षटकाची जी सुरुवात झालेली आहे त्यामधील जो मध्यांतर आपण पाहिला बोलबाला राहिलाय गणेश पारवेचा. पुढचा प्रवास कसा असेल याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. केवाळेचा सुपरस्टार पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. लेफ्ट हँडेड समोर आपण पाहतोय अक्षयला. 3 बॉलमध्ये अद्यापर्यंत एकही धाव नाही. केवाळे संघ जेवढा वेळ घ्याल तेवढा तुम्हाला पुढे मी म्हणेन त्रास सहन करावा लागू शकतो. कारण क्रुशल मोमेंटला सामना आहे. धावा ज्या वेळेला तुमच्याकडे कमी वाजतील अंतिम षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये आल्यानंतर मग त्याची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. त्यामुळे या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या. पुढचा बॉल गणेश. फुलटॉस लेनचा बॉल आहे. फाईनच्या रिझन मध्ये खेळलेत सम्राट माली. एक सेफेस्ट खेळाडू खास करून फिल्डिंग मध्ये संघासाठी नियमितपणे 10 आउट ऑफ 10 मार्क्स घेऊन जाणारा खेळाडू आता इथून चांगले फिल्डिंग दाखवतोय. रनसंख्याला आपण जर पाहिलं तर आता इथून एकेरी अंकामधून दुहेरी अंकामध्ये पदार्पित केलं जात आहे. धावसंख्या फलकाला आकार मिळाला आहे.
नवा रंग मिळालाय, नवा रूप आपण पाहतोय. धावसंख्या फलकाला इथे आकारला जातोय. एकूण 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आहे. मैदानामध्ये अनशिलन खेडे संघ सेकंड हाफ मध्ये इथे फलंदाजी करतायत. पाठलाग करायचा 42 धावांचा आणि त्या 42 धावांच्या पाठलागामध्ये आता इथून एक यंगस्टार खेळाडू मैदानामध्ये त्यांनी आणला. हे मैदान म्हटलं तर मग या खेळाडूसाठी चांगलं वरदान लाभलेलं मैदान आहे. डे फॉर्मॅटमध्ये झालेली स्पर्धा, रोशन साई स्पोर्ट चिंद्रनच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मालकावीर हे टायटल या खेळाडूने जिंकलं होतं. आता त्याच्याकडे लक्ष लागलंय. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. सेकंड स्लिपला खेळाडू उपलब्ध आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिकडे. एक धाव क्विक तिकडे घेताना धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आहे. 19 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 31 धावांची अजूनही गरज आहे. सामना थोडा का होईना मात्र आपल्या बाजूनं इथे खेचण्याचा प्रयत्न टीम केवाळेचा पाहायला मिळतोय. चांगला टीम मॅनेजमेंटचा आपण इथे पाहतोय. योगेशनं मधोमध्ये येऊन मी म्हणेन ज्या धावा बनवल्या होत्या, खास करून जो सिक्सर लगावला होता तिथे थोडंसं बळ मिळालंय लढण्याचं टीम केवाळेला, यात काही मात्र शंका नाहीये. चांगले आपल्याला परफॉर्मन्स पाहायला मिळते. चांगला खेळ देखील आणि चांगला लख्ख प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आता जाणवतोय. त्यामुळे खेळाडूंसाठी एक आकर्षक मेजवानी मुंजबा देवीचं मैदान. अक्रॉस दी बॅट खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी सुंदर षटक आपल्या माध्यमातून 2 धावा फक्त खर्च केल्यात आणि गडी बाद केला. एक अप्रतिम गोलंदाजी. आवडली असेल गोलंदाजी तर गणेश पारवेसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे मित्रांनो. अप्रतिम स्पेल आपल्या संघासाठी. आयोजन कमिटीशी इथे संपर्क करायचा आहे अशा सूचना तुम्हाला इथे आलेल्या आहेत. येणारे 18 बॉल आणि 31 धावांची गरज. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आता इथून मैदानाच्या आतमध्ये मयूर गायकर. मयूरकडे आता षटकसाठी इथे आपण पाहतोय टीमनं चेंडू सोपावलेला आहे. जबाबदारी असेल त्या जबाबदारीचं ओझं वाहावं लागेल. कसा होणार आहे खेळ याकडे सर्वांचं लक्ष जरूर आकर्षित आहे. सामना तितकाच रोमांचक. एक मोठी क्लॅश मी आधी चर्चा केली आहे सुरुवातीच्याच मी म्हणेन मॅच पासून या क्लॅशची. हे 2 ताकदवर संघ आहेत. एक MIDC परिसरातून बिलॉंग करणारा तर एक ND डिव्हिजन मधून बिलॉंग करणारा. त्यामुळं या क्लॅशची चर्चा राहिली आहे फार. चांगला फटका खेळला ऑफ साईडच्या दिशेमध्ये. तिकडे आहेत फिल्डर कव्हर मध्ये. चांगला झेल आणि अजून एक धक्का. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. विकेट नंबर 3 लॉस. आपला कॅप्टन इथे पाठवायचा आहे. नितलस टीम जास्त वेळ आता घेऊ नका प्लीज. थोडंसं आम्हाला सहकार्य करा. मॅच होणं अजून बाकी आहे. तुमचे खेळाडू येतील त्यामध्ये काही अडचणी असल्या तर आपण त्याही त्रुटी दूर करू. काही टेन्शन घेऊ नका. त्यामुळे या टॉससाठी या फक्त इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे. यंगस्टर नारपोली संघ आपला देखील संघनायक आपण इथे पाठवायचा आहे. मॅचकडे घेऊन चालतोय. शंभू आणि रायबान बैलाचे मालक आमचे अमरदादा पालकर यांच्याकडून केवाळे संघाने जर हा सामना जिंकला तर त्यांना 2200 रुपयाचं बक्षीस देऊन त्यांचा गौरव इथे करण्यात येणार आहे. बक्षिसांची खैरात आहे. इनामं लगावली जात आहेत. मॅच तेवढीच रोमांचक. सामना तेवढाच रोमहर्षक. खिरणे आणि विरोधामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्यांना लढ देतोय. त्यांच्यासाठी अपोजिट दल म्हणून काम पाहतोय तो म्हणजेच केवाळे. चांगला फटका स्टिअर केला ऑफ साईडला. फिल्डर पुन्हा एकदा आहेत. कोणतीही चूक नाहीये.
पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये योगेशनं तेवढाच चांगला झेल टिपलाय. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. सलगचा दुसरा विकेट संपादन केलाय गोलंदाज मयूर गायकरनं आणि दुसरी विकेट कॉन्झिक्युटिव्ह इकडे आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना धक्का दिला जातोय टीम खेळणेला. नारपोली टीम तुमचा कॅप्टन इथे नाहीये. आपला संघनायक आपण इथे पाठवून द्यायचा टॉससाठी. यंगस्टार नारपोळी आणि विरोधामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल तो म्हणजेच यस जहनुमान नितलस. दोन्ही टीमचे कॅप्टन या. नितलस टीम व्हाईट टी शर्ट नितलस आहे ना. शिडॉन आहेत का बामाली आहे. ओके दिनेश आलेत त्यांचा पण नक्कीच इथे स्वागत करू. भरपूर लांबचा पल्ला होता आणि वेळेमध्ये उपस्थिती नियमितपणे नारपोळी संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवतो. त्याबद्दल त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अलीकडच्या काळापासून आपण पाहिलं अंडर 22 हा संघ म्हणून मैदानामध्ये उतरायचा आणि आज आपण जर पाहिलं तर तो संघ तेवढाच चांगला ताकदवर परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतो. मोरबेमध्ये आपण पाहिलं त्यांचा परफॉर्मन्स जिकडे सुपर 12चा सामना ते बोर्ले संघाच्या विरोधात खेळत असताना त्यांना पराभव पत्करावा लागला होता परंतु चांगला फाईट बॅक दिला होता. तिथे हॅट्रिकचा बॉल आला. मयूर गायकर ऑन द अटॅक. गणपत शेठ कडू साहेब आणि आमचे रोहिदास शेठ गायकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. रोहिदास शेठ पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच शंकर शेठ देशेकर साहेब आणि आमचे पोलीस पाटील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कोंडीराम पाटील यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. आपलंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. मॅचमध्ये आपल्याला रोमांचकता जरूर पाहायला मिळते. आतापर्यंत धावा जमा केल्या टोटल 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंतची टीमची ही जमा केलेली त्यांनी धावसंख्या. प्रवास कसा राहील पुढचा याकडे सर्वांचं लक्ष. षटक क्रमांक 3 मयूर गायकर. येणारे 15 बॉल बाकी आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. रोमांचक मॅच. प्रेक्षक वर्गाला अगदी जसा हवा तसा हा सामना आहे. मेजवानीच म्हणूया. पुढचा बॉल मयूर. गोलंदाजीमध्ये ताकद दाखवली आहे पूर्णपणे टीम केवालीनं. क्या बात आहे. काय चेंडू टाकलाय पा. ऑफ स्टंप दी यॉर्कर. यॉर्कर लेनचा बॉल पूर्णपणे डॉमिनेट केलं जातंय बॅट्समनला आणि बॅट्समन मात्र आता पूर्णपणे बॉलकडे थक्कीत होऊन उभे राहिलेत. अचंबित होऊन उभे राहिलेत. ज्या पद्धतीनं वेगानं बॉल आला मिडियम पेसनं अगदी जो शॉर्ट रनअप घेऊन लॉंग रनअप घेऊन मैदानामध्ये गेला मयूर. अगदी मिडियम पेसनं बॉल येईल मध्यम गतीने असं वाटलं परंतु बॉलला इतका स्पीड दिला की आश्चर्याचा कडू धक्काच बॅट्समनला मात्र बसला होता. आडव्या बॅटनं खेळलेत बॉलला. खाऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये फिल्डर आहेत मोनेश. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन पासून थांबू शकणार नाही आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवरून जरूर प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा परंतु अक्षय गोंधळेने नकार दिला. या बॉलवरती आली सिंगलनं थोडेसे फेरबदल आता आपल्याला पाहायला मिळतात. येणारे बॉल आहेत बाकी 13 आणि 26 धावांची गरज. रिक्वायर रन रेट जो आहे तो आपण पाहतोय 12.0चा आता इथे येऊन पोहोचलेला आहे. एक रोमांचक मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला. चला स्पीड अप करा. तुमच्या कोट्यातील जी 15 मिनिटं तुम्हाला वापरायची होती त्यामध्ये आता फक्त 1 मिनिट शिल्लक आहे. एकूण धावा झाल्या टोटल 16. येणारे बॉल आहेत 13. 26 ची गरज. सामना होता कुठे सामना आलाय कुठे पा. याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो. क्रिकेट हा खेळ असाच आहे मुळात. रंग बदलता सरडा. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी इज अ क्रिकेट. अनिश्चितता से भरावा खेळ याने क्रिकेट आणि याच क्रिकेटचा आपण इथे आज मनसोक्त आनंद घेत आहोत. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत समोर. पुढचा बॉल फिरून खेळायचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. तेवढा छान चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपरनं आपलं काम चोखरित्या बजावलंय. षटक क्रमांक 3 ही संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धाव फलकावरती 6.00च्या सरासरीनं टोटल 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आपल्याला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. इथून आता बघा तुमच्याकडे फक्त 5 मिनिटाचा अवधी आहे हे षटक कंप्लीट होण्यासाठी. ड्रिंक ब्रेक असेल 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचंय. 12 चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे. कसा खेळ होणार आहे याकडे सर्वांचं जरूर लक्ष लागलेलं आहे. एक रोमांचक मॅच सर्व प्रेक्षक वर्गांसाठी मैदानाच्या आतमध्ये. मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील खेळाडू आता इथून सल्ला मसलत करत आहे.
12th मॅन 2 षटकं झाल्यानंतर पाणी तुम्ही घेऊन ठेवा. बारा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. सामना मात्र पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय. अंतिम कोठा बाकी आहे. शेवटची 2 षटकं आता इथून येणं बाकी आहे. पुढचा प्रवास कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष. 13च्या सरासरीनं धावा आता इथे बनवायच्या प्रत्येकी षटकामध्ये. हे पॉसिबल होईल का? आतापर्यंत मी म्हणेन 5 ते 6च्या दरम्यानची सरासरी मेंटेन ठेवली गेली आहे. इतकी ताकदवर गोलंदाजी आपण केवाळे संघाची पाहिली आहे. चला, नितलस संघ तुमचा कॅप्टन इथे उपलब्ध नाहीये. जास्त वेळ विलंब करू नका आणि त्वरित आपण इथे संपर्क करायचा आहे. मॅचकडे आपण जाऊ. अंपायर सिग्नल. नेक्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 सुरू आहे. गणेश पारवेला पुन्हा एकदा मैदानामध्ये आणलं जाईल. पगडा भारी आहे टीम केवालीचा. बॅकफुटला थोडासा खेळडे संघ. फुल टॉस बॉल. 11 बॅट खेळत. फिल्डर आहेत. बॉलला अडवतील का प्रश्न. बॉल निघून जातोय फाईनच्या रिजन मधून. लॉंग लेग सीमा रेषा पार. चौकार. झेलसाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येकी आयवा झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि 7 दिवस हे पारितोषिक कंटिन्यू चालू राहणार आहे. पंचांकडे अपील साकारली. लेगबाईची धाव चोरायचा प्रयत्न राहिलाय. पायांवरती बॉल आदळला. बॉलच्या आपण पाहिली लाईन आणि लेंथ रीड करता आलं नाही. या बॅट्समनला पूर्णपणे इकडे डॉमिनेट करत असताना आपण खेळूंना पाहतोय. क्या बात आहे. काय खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दमदार खेळ आपण पाहतोय तिकडे. खास करून गोलंदाजांना जसं इम्प्रेस केलंय तो इम्प्रेसिव्ह खेळ पाहता बॅट्समन मैदानामध्ये थोडे डॉमिनेट जरूर झालेत. गेम तिथेच मी म्हणेन फसला गेला जिथे पॉवर प्लेला तुम्ही कॅपिटलाइज करू शकले नाही. असं वाटलं होतं की या धावा किमान 3 षटकापर्यंत कव्हर होतील की काय, परंतु सुरुवातीचं षटक 9 धावांचं आलं. आता असं वाटलं की 4 मध्ये 31 याही बनल्या जातील. पुन्हा एकदा आपण पाहिलं गणेश पारवे यानं जे स्पेल दिलं 2 धावांचं, तिथून सामन्याला कलाटणी मिळाली आणि आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे रंग तो भरतोय मॅचमध्ये. पुढचा बॉल आहे गणेशचा. सुंदर बॉल. इलिगेशननं चेंडू रिलीज केले जात आहेत. फुलर लेनचा बॉल जरूर होता, परंतु इलिगेशन रीड करणं एवढं सोपं नसतं क्रिकेटमध्ये. हे स्वाईटचा तिकडे इशारा पंचांचा. अतिरिक्त रन मिळणार आहे 1+1. आता हा एक म्हणेन चांगला मोमेंट मैदानाच्या आतमध्ये टीम खेळण्यासाठी क्रिएट झालाय. त्यामुळे या गोष्टीचा फायदा त्यांना उचलणं गरजेचं. क्रिकेटमध्ये बघा, ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्या बाजूने घडत नसते आणि अचानक ज्या वेळेला मोमेंट येतो, मग तो मोमेंट आपण साधतो ना, तिथून मग सामन्याला टर्न मिळण्याच्या शक्यता वाढतात. आणि त्या मोमेंटला जो ओळखायला शिकला ना, तोच खरा तरला या क्रिकेटमध्ये. सर्वांना हसवणारा, सर्वांना रडवणारा खेळ आहे टेनिस क्रिकेट. ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलंय तो हा खेळ आहे टेनिस क्रिकेट. आणि त्या टेनिस क्रिकेटचा आपण सर्व इथे मनसोक्त आनंद घेतोय. आमदार करंडक असं नाव या स्पर्धेचं. एक तेवढीच दर्जेदार स्पर्धा या परिसरातील. क्या बात आहे. तेवढा छान चेंडू पाहायला मिळतोय. आता बॅट्समनला डॉमिनेट केलं जात आहे. बॉल येतोय निर्धाव. टप्पा पडल्यानंतर बॉलला तिरप्या रेषेतलं वलन दिलं गेलंय. आणि फिंगर रोलर मॅजिशियन फ्रॉम केवाले टेनिस क्रिकेट. केवाले टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यानं नाविन्याची झाळी प्राप्त करून दिली असा हा खेळाडू. येणारे बॉल बाकी आहेत. आता टोटल 19 धावांची गरज. एखादा मोठा फटका मॅचमध्ये टीम खेळण्याला एंटर करेल यात काहीच मात्र शंका नाहीये. कारण पुढचं षटक टाकणार कोण हाही प्रश्न आहे. पहा किती चालाकी तिकडे पाहायला मिळते.
याचंच नाव आहे टेनिस क्रिकेटमधील एक महंतम खेळाडू गणेश पारवे. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यानं दाखवलेली आहे. षटकामधून अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 रन्सची गरज आहे टीमला जिंकण्याची. 8 चेंडू 18 धावा, एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल, एक मोठा फटका मॅच मध्ये टीम खेळण्याला लढाईची ताकद देईल. तो फटका येईल का? स्पिनर वर्सेस स्पिनर ही लढाई आहे. त्यानंतर पेसर वर्सेस पेसर ही लढाई आहे. या दोन्ही संघाकडे जे गोलंदाज आहेत ते अगदी त्याच ताकदीचे त्याच कॅलिबरचे आहेत. त्यामुळं या लढाईची चर्चा राहिली आहे. नितलस संघ जर हा सामना संपेपर्यंत तिथं आला नाही तर मग जो टॉस आहे तो टॉस दिला जाईल अपोजिट संघाला. ओ सुपर फटका बॅटच्या मधोमध बॅकफुटला गेले, बॉडीचा वेट पायांवरती ट्रान्सफर केला, बॅटच्या अगदी आपण पाहतो टो एंडला बॉलला अगदी स्पर्श करत असताना फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेमध्ये. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते पहा. अगदी सुपर फटका खेळलाय बॅट्समनना, बॅटच्या मधोमध घेतलाय. वेगळ्या लयमध्ये आता या वेळचा बॉल खोला टाकायचा प्रयत्न थोडासा वेगाने रिलीज केलाय. चेंजेस केले गेले अकॉर्डिंग टू कंडिशन. अशा पद्धतीनं ह्या षटकाचा खेळ देखील आता संपतोय. षटकारानं थोडंसं चित्र बदललंय. षटक क्रमांक 4 संपलं गेलंय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर या षटकामधून धावा आल्यात 14. त्यामुळे येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता टीम खेळण्याला जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 12 धावांची. नारपोली हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. टॉससाठी आपण जात आहोत टॉस बॉक्स मध्ये. इथे टॉस केला जाईल जन्म नितलस विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच यंग स्टार नारपोली. रोहिदासजी पाटील साहेब यांच्या वतीने आपण या सामन्याचा टॉस करत आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण इथे करून घ्यायचा आहे. 2 कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेत. नितलस वर्सेस चला टॉस इथे केला जातोय. चला फील्ड सेटअप लावून घ्या, जास्त वेळ विलंब करू नका. मॅच कडे आपण जाऊ. रोहिदास शेठ पाटील यांच्या वतीनं या सामन्याचा टॉस इथे केला जातोय. टॉस आहे तो नितलस संघाच्या बाजूने लागलेला आहे. टॉस बॉक्स मधून समाचार आहेत. निर्णयाची अपेक्षा आहे फक्त नितलस संघ. दोन्ही कॅप्टन ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण कंप्लीट करा अशी विनंती तुम्हाला. येणारे 6 बॉल मॅच मध्ये इनॅक्शन सामना पाहायला मिळतोय आणि 6 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजे टीमला जिंकण्यासाठी 12 धावांची. मनीष पालकरला इथून शेवटचं षटक टाकण्यासाठी इथे संधी मिळाली आहे. कसा होणार आहे खेळ हे पाहण्यासाठी मैदानामध्ये आपण जरूर वळूयात. मॅच कडे मी तुम्हा सर्वांना घेऊन चालतोय. यावेळचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धाव घेण्याचा धाडस आहे. डायरेक्ट हिट काम बनून जाईल. या छोट्या छोट्या चुका जरूर आपण मैदानामध्ये घडताना पाहिल्या. जी स्ट्राईक मिळाली आहे वाईट +1 मिळतील रन 2 न चित्र बदलली जातील. येणारे 6 बॉल आणि 10 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पा. पोलादी निर्धार आमचा असूर बलांची खंत नसे आणि क्रिकेटच्या रणसंग्रामाला विजय वाचून अंत नसे. विजय होणार कुणाचा हा प्रश्न इथे उद्भवलाय आणि त्या प्रश्नावरती आता इथे अगदी आपण पाहतोय प्रत्येकी बॉलवरती संक्षिप्त रूपामध्ये माहिती मांडली जाते. रोमांचक मॅच केवाळे वर्सेस किरणे ही लढाई. के वर्सेस के बॅटल. कोण होणार विजेता यासाठी चाललेली लढाई. मनीष पालकर पहिला बॉल वाईड न सुरुवात. 5 मध्ये 10 6 मध्ये 10 वाचवेल का. स्विंग केलाय, गती परिवर्तन केलाय. डायरेक्ट हिट काम बनून जाईल जरूर परंतु जोखीम पत्करली नाही. रन मिळेल तिकडे. एक न धावसंख्या पुढे सरसावली जाईल. एकूण धावा 33 पाहायला मिळतात. येणाऱ्या 5 बॉलचा आता खेळ बाकी आहे आणि 9 धावांची गरज. कंपल्सरी धावा चेस करणं स्पर्धेचा नियम आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे.
सुंदर मैच पाहायला मिळते, दमदार मैच पाहायला मिळते, अप्रतिम सामना. पुढचा बॉल इथे बीमक बॉल. हे काय करून बसलाय. रन मिळतील 4-4-4 चौकार. याचा नो बॉलला तो शिकार झालाय. ती त्यांच्यासाठी खतऱ्याची घंटी असणार आहे. डगआउट मधून कुठल्या प्रकारचा आवाज नको अशी सूचना आलेली आहे. 5 मध्ये 4 पाहिजेत. हवेमध्ये खेळलाय झेलसाठी आपण पाहतोय. उमेश प्रयत्न जरूर केलेत. दुसरा धावेसाठी निघालेत पहा तिकडे आणि डिरेक्ट हिट. सुपर, क्या बात आहे. डायरेक्ट हिट आवडला असेल तर उमेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. गोटी नेम साधलाय. मॅच मध्ये जी कहाणी आहे ते अजूनही संपली नाहीये सांगतोय. विकेट पडल्या रनआउटच्या स्वरूपात. धक्का बसला टीम खेळणेला. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. 1 धाव आली आहे. येणाऱ्या आता आपण इथून पाहतोय 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 धावांची गरज आहे. पटेल सर असतील त्यावेळेला हा कलेक्शन सांभाळून ठेवा. 24-24च्या आपल्याला रात्रीमध्ये ते पाहायला मिळणार आहेत. एकूण धावा धावफलकावरती 39 पाहायला मिळतात. तर मग त्यांच्याकडे एक गोष्ट आहे ती नक्कीच आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे. डे मध्ये जे समालोचक स्पर्धेमध्ये बसतात त्यांना नाईटला ते एक चान्स किमान देतातच. हा त्यांचा मी म्हणेन एक चांगला वैशिष्ट्य आहे. त्याबद्दल त्यांचं नक्कीच आपण एक आदर करूया. हा चेंडू पहा, हा चेंडू पहा. एवढं सोपं नाही आहे या मॅच मध्ये केवाले संघाला डिफेट देणं. कारण केवाले संघ म्हटला ना तर अलीकडच्या काळापासून आपण पाहतोय या संघाचा जो खेळ आहे तो इतका आपण पाहतोय हृदयस्पर्शी राहिलेला आहे की सर्वांची मनं त्यांनी जिंकलेली आहेत. अगदी कांचनदादा पालकर असतील, सँडी पालकर असतील, हे नियमितपणे सांगतात की संघाचा प्रवास असेल त्यामध्ये त्यांचा सराव असेल, त्यांची बॉन्डिंग असेल, यामध्ये कित्येक वेळा त्यासाठी आपण पाहतोय त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज म्हणूनच तर आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या संघाचं नाव आपल्याला मोठ्या जरूर संघांमध्ये आवर्जून घ्यायला मिळत आहे. येणारे चेंडू बाकी आहेत आता 3 आणि 3 मध्ये 3 पाहिजेत. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय बॅटच्या मधोमध. टायमिंग प्रॉपर की नाही. येस, प्रॉपर टायमिंग आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम अंश 11 खेळणेनं क्वालिफाय झाले सेकंड राऊंड साठी. वेल प्लेड, अभिनंदन. अजय कोणीची फरमाईश बघूया. आंबो कुत्रा. अरे भुकणारा कुत्रा. त्याच्याबद्दल सांगितलं होतं म्हणेन कुत्रा